नमस्कार, मी चंद्रशेखर जाधव. आज या ठिकाणी मी दादरमध्ये कोतवाल गार्डनमध्ये आलेलो आहे. जवळजवळ 37 वर्षानंतर 1988ची बॅच ग्रामीण ठिकाणी मुक्काम पोस्ट येवण तालुका राजापूर या ठिकाणी आम्ही शिकलेलो आहोत आणि 37 वर्षानंतर आम्ही या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. इथे सगळी जी मंडळी दिसते तुम्हाला ते सगळे आमच्या वर्गातले आहेत, मुली आहेत, मुलं आहेत आणि त्यांना आपण विचारूया की तुम्हाला आता कसं वाटतंय. तुम्ही सगळ्यात पहिलं मी अंजली कांतेकर, सावंडेकर या विचारतो की कसं वाटतं तुला आता आपण 37 वर्षानंतर आपण एकत्रित आलेलो आहोत. छान वाटतं, छान, एकदम मस्त, एकदम म्हणजे एकदम आनंद, एकदम असं इतक्या वर्षाने भेटणं म्हटलं तर खूप मनापासून म्हणजे खूप नेक्स्ट टाइम भेटू. पण आता तर खूपच छान झालं. फार बोलकी मुलगी म्हणजे सगळ्याच मुली फार बोलक्या होत्या, आता थोड्या कमी झाल्या. सुरेखा लाड आपल्या वर्गातली हुशार मुलगी. आणि मला तर इतका आनंद झालाय, खूप आनंद झालाय, खरंच मनापासून आनंद झाला. आणि रस्ता बेसरण पण वाढलेला आहे, खरं चांगलं. मला तो बोलायला पण होत नाही, एवढा आनंद झालाय की केव्हा मी रविवार येतोय आणि मी सर्वांना भेटतोय असं झालेलं होतं. त्यामुळे खूप या ठिकाणी आपल्याला माहित आहे की मंगेश पंचाळ हे आमच्या वर्गातले स्कॉलर स्टुडंट आणि ते आज या ठिकाणी आणले, गावावर आणले खास. त्यांना मी विचारतो की मंगेश तुम्हाला आता काय वाटतं आपण 37 वर्षानंतर एकत्रित. नमस्कार, आपण 1988ची बॅच, आपण सर्व विद्यार्थी त्या 37 वर्षाने आपण एकत्र भेटतोय. आपल्या कुटुंबाप्रमाणे आपण सगळे भेटतोय. त्याप्रमाणे मला खूप आनंद होतोय की आपण तुमच्या माध्यमाने चंद्रशेखर जाधवांचे असतील, हनुमंत मालक असतील आणि सगळ्या ग्रुपच्या माध्यमातून आणि आम्ही सर्व एकत्र भेटण्याचा प्रयत्न केला आणि ग्रुप स्थापन केला आहे. आणि आज मला आपण 37 वर्षाने आपण एकत्र भेटतोय त्याचा मला खूप आनंद होतोय, खूप आनंद होतोय. आनंद महत्वाची व्यक्ती आणि आमचा एकदम जुना मित्र आहे. माझं नाव विठोबा सकाराम पराडकर. प्रथम तर मी धन्यवाद देऊ शकतो मंगेश पांचाळ आणि हनुमान मालक, कारण मंगेश पांचाळ ज्या वेळेला ग्रुपची संकल्पना मांडली आणि मी त्याला पहिलाच कल्पना ऐकली, मग ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. कारण कसं माहिती आहे की एकदा 37 वर्षानंतर आपण एकत्र भेटतोय आणि ती संकल्पना मंगेश पांचाळ सुचावी, मग त्याला भगवंताने बुद्धी दिली असेल, चालना दिली असेल, ठीक आहे. आणि त्याला हनुमान मालक चंद्रशेखर जाधव यांनी संमती दिली आणि त्याच्यानंतर मी प्रत्येक वेळेला ग्रुप जेव्हा स्थापन झालं तिथपासून मी ती ग्रुपवर होतो, पण मी कधी कमेंट दिली नव्हती. पण मंगेश पांचाळ मी बोललो काय बोलतात त्याने बोलू दे, नंतर आपण एकत्र राहिल्यानंतर बोलू. त्याच्यानंतर काय आणि मला माहिती आहे की सगळी मुलं आपली ओळखीची आहेत आणि बन्यांची मी, आणि मला असं व्हॉट्सअपवर बोलण्यापेक्षा ना असं वैयक्तिक बोलणं जास्त आवडतं. म्हणून मी त्याला प्रत्येक मी मंगेशला म्हटलं मी फक्त बघा व्हॉट्सअपवर ग्रुपवर असेल तर भाग वेगळा, मी सगळ्यांना वैयक्तिक फोन करून सांगेल आणि आपला ग्रुप कसा वाढेल याला मी याला हे देईल, प्राधान्य देईल पहिलं. धन्यवाद. ठीक आहे. वसंत बने आपला फार हुशार आणि तरफदार असा आहे कार्यकर्ता, मुंबईमध्ये आज वावरतो आहे, एज्युकेशनल सेक्टरमध्ये काम करत आहे. वसंत तुला काय वाटतं आपण 37 वर्षानंतर आपण एकत्रित आलेलो आहोत. नमस्कार पहिला सगळ्यांना. हा जेव्हा ग्रुप तयार झाला 88च्या बॅचची सगळी मुलं आहेत. 10वीला चंद्रकांत देशपांडे म्हणून यांनी आमच्यावर संस्कार केले आणि तळागाळातून म्हणजे गावातून आलेली सगळी मुलं आहेत आणि मुंबईला येऊन सगळे स्थिरस्थावर झाले, त्याला बरं वाटलं आणि ही जी भेट घडवून आणली हा जो व्हॉट्सअप ग्रुप करू, तर त्यांचे पण आभारी आहेत. आणि भेटलो सगळ्यांना तर खूप आनंद वाटला आम्हाला आणि असेच भेटत राहू, खूप छान वाटलं. धन्यवाद. लहानपणापासून म्हणजे आम्ही पहिलीपासून म्हणायला हरकत नाही, विकास लाड हे आपण लहान म्हणजे पहिलीपासून 10वी पर्यंत आम्ही एकत्रित आहोत. तर विकास लाड हा एक माझ्या दृष्टीने फार महत्वाचा रोल या प्रक्रियेमध्ये आहे. तर विकास तुला काय वाटतं आपण एकत्रित आलेलो आहे. मी विकास लाड 1988ची बॅच स्थापन केली मंगेश पांचाळ आणि हनुमान तसेच चंद्रशेखर जाधव. तर तिघांचे पण मी धन्यवाद मानतो, आभार मानतो, कारण फार महत्वाचं काम केलं यांनी. सर्वजण एकत्र मिळवण्याचं काम केलं, हे फार महत्वाचं काम केलं आणि एवढ्या वर्ष 37 वर्षांनी आम्ही एकत्र आलोय. फार आनंद झालाय मला त्याबद्दल, कारण महिला पण आल्या आहेत, लेडीज कंपनीमध्ये आहेत आणि यापुढे येतील, ग्रुप वाढेल, त्याबद्दल काही वादच नाही. धन्यवाद. आनंद शेट्टे या ठिकाणी आहेत, आपले फार जवळचे मित्र आहेत आणि बंडखोर मित्र असं म्हणायला हरकत नाही. सगळ्यामध्ये फार अपेक्षाची भूमिका घेऊन
त्यावेळेला आपण फार म्हणजे वर्गामध्ये गाजवलं एक प्रकारचं. अशा पद्धतीने अरुण शेट्टी त्याला विचारतोय. अरुण, आपण नमस्कार. एवढ्या वर्षानंतर बोलतोय की हा ग्रुप बनला त्याला आम्हाला सगळ्यांना आनंदच होता. आणि हा ग्रुप पहिला आधी विद्यानिकेतन यांचा ग्रुप तयार झाला. हा पायाला तुला राजेश देशपांडे मुंबई. त्याच्यानंतर आपला 88चा ग्रुप हनुमानने ओपन केला. त्याच्यानंतर मंगेशने एक महिन्यापूर्वी फोन केला, त्याने मला केला, तर म्हणला असाच आपला ग्रुप आहे तर आपण नवीन करायला नवीन करू. मग आम्ही कॉन्टॅक्टमध्ये काढू आणि हे सगळं करून खूप आनंद झाला सर्वांचा. धन्यवाद धन्यवाद आनंद. सुरेश माटर आहे, आपण त्यांना पण विचारूया. फार बोलका आपला मित्र आहे, त्याला थोडक्यात तू कुठलं काय वाटतं? नमस्कार, मी सुरेश माटर. मी जास्त काय बोलत नाही, कारण मला इतका आनंद आला की मी बालपणाचे सर्व मित्र एकटे भेटले. खूप आनंद झाला, काय बोलतो हेच सुचत नाही. तू काय बोलशील की आपण एवढ्या आलेलो आहे? अमन कानवडे, खूप वर्षाने आम्ही लहानपणी भेटलो, भरपूर आनंद झाला, बरं वाटलं. धन्यवाद धन्यवाद. दीपक रोडे या ठिकाणी आहेत. दीपक रोडे हे सुद्धा बंडखोर कार्यकर्ते आपल्या कार्यकर्ते मला हरकत नाही. आज ह्या आपण एकत्र येण्या पाठीमागे त्यांची प्रेरणा पण अधिक महत्वाची आहे. तर दीपक, तुला काय वाटतं या क्षणी? मला ऍक्च्युली भरपूर अभिमान वाटलाय की मला आता काय बोलावं असं वाटत नाही. कारण माझा जेवढा 88चा जो बॅच ग्रुप होता तो आज सगळे आम्ही सर्वजण मिळून आम्ही भेटलो, तरी माझा बनी ओळख नसेल तरी पण आज तो ओळखला, हेच आम्हाला अभिमान आहे. धन्यवाद, थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी अशाच प्रकारच्या न्यूज आणि नवीन काहीतरी बघण्यासाठी या चॅनलला आपण नक्कीच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद, थँक्यू.